Hello everyone. In this video, we start a new topic molecular fluorescence and phosphorescence spectroscopy. आपण ऑप्टिकल मेथड हे युनिट बघतोय आणि ह्या ऑप्टिकल युनिट मेथड ह्या युनिटमध्ये 3 टॉपिक आहेत. जो पहिला टॉपिक होता तो आपण ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी आणि ॲटॉमिक एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी हा पॉइंट डिस्कस केला. गेली शेवटची 7 जी लेक्चर्स आहेत ती आपण ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन आणि ॲटॉमिक एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी डिस्कस केली. आता आपण मॉलिक्युलर फ्लुरोसन्स आणि फॉस्फोरसन्स स्पेक्ट्रोस्कोपी बद्दल बोलणार आहोत, डिस्कस करणार आहोत. आता मॉलिक्युलर फ्लुरोसन्स म्हणजे काय, फॉस्फोरसन्स म्हणजे काय, ह्याची सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघूया. मॉलिक्यूल इन अ कंपाउंड absorb ultraviolet or visible light and undergo electronic transition from lower energy level to higher energy level. Here lower electronic energy level to higher electronic energy level. The energy absorbed is instantaneously re-emitted as a visible light of a longer wavelength than that absorbed. This phenomenon of instantaneous emission of visible light is called fluorescence. आता आपण पहिल्यांदा फ्लुरोसन्सची डेफिनेशन बघूया. आता पुस्तकात काय लिहिलंय ते मी ते वाचून दाखवलं. मॉलिक्यूल कंपाऊंड मधला एखादा मॉलिक्यूल आहे, हा काय करतो, अल्ट्राव्हायलेट किंवा विजिबल लाईट ऍब्झॉर्ब करतो आणि त्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते लोअर इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल कडनं हायर इलेक्ट्रॉनिक लेवलकडे ट्रान्झिट होतात, मूव्ह होतात. आता ते का होतात ते आपल्याला माहिती आहे. आपला जो रेडिएशन आहे, लाईट आहे, विजिबल किंवा युव्ही, ह्याला आपण पॅकेट्स ऑफ एनर्जी असं सुद्धा म्हणतो. फोटॉन, पॅकेट्स ऑफ एनर्जी म्हणजे रेडिएशन मध्ये एनर्जी असते आणि अशी एनर्जेटिक रेडिएशन किंवा लाईट एखाद्या मॉलिक्युलवर पडला की त्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्यातली एनर्जी घेतात आणि ते एक्साइट होतात आणि लोअर एनर्जी लेवल कडून हायर एनर्जी लेवलकडे जम्प करतात. पण त्यानंतर लगेच ते त्या हायर एनर्जी लेवलवर राहत नाहीत, ते स्टेबल नसतात, अनस्टेबल असतात एक्साइटेड स्टेटला. ते पुन्हा आपल्या नॉर्मल स्टेजला येतात आणि ते येत असताना लगेच लाईट बाहेर टाकतात. ऍब्झॉर्ब केल्या एक्साइट होतात, एक्साइट झाल्यावर ते पुन्हा खाली येतात आणि खाली येत असताना लगेच व्हिजिबल लाईट रिएमिट करतात. पण कसा लाईट रिएमिट करतात की त्याची जी वेवलेंथ आहे ती ऍब्झॉर्ब रेडिएशन पेक्षा जास्त आहे, अशा लॉंगर वेवलेंथचे रेडिएशन एमिट करतात. हा जो इन्स्टंटेनियस एमिशन ऑफ व्हिजिबल लाईट म्हणजे लगेच व्हिजिबल लाईट एमिट करण्याचा जो फेनॉमिनॉन आहे मॉलिक्यूल मधला, त्याला आपण फ्लुरोसन्स असं आपण म्हणतो. त्या फेनॉमिनॉनला आपण फ्लुरोसन्स असं आपण म्हणतो. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे फॉस्फोरसन्स. आता फ्लुरोसन्स नंतर फॉस्फोरसन्स जर आपण बघायला गेलो, आधी आपण बघूया एमिशन ऑफ फ्लुरोसन्स रेडिएशन स्टॉप ॲज सून ॲज द एक्सायटेशन रेडिएशन इज कट ऑफ. आता जेव्हा आपण लगेच आपण एखादं रेडिएशन एका सबस्टन्सवर टाकतोय, ते टाकल्या आपण ते कट ऑफ केल्या तो रेडिएशन, तोच मॉलिक्यूल रेडिएशन एमिट करत असेल तर त्या फेनॉमिनॉनला आपण फ्लुरोसन्स असं आपण म्हणतो. आता फॉस्फोरसन्स बद्दल, डिलेड एमिशन ऑफ ॲब्झॉर्ब रेडिएशन इज कॉल्ड ॲज फॉस्फोरसन्स. डिलेड, इन्स्टंटेनियस आणि डिलेड हा फरक आहे फ्लुरोसन्स आणि फॉस्फोरन्स मधला. डिलेड म्हणजे काय तर थोडं उशिरा रिएमिशन ऑफ ॲब्झॉर्ब रेडिएशन हा जो फेनॉमिनन आहे मॉलिक्यूलचा, ह्याला आपण फॉस्फोरसन्स असं आपण म्हणतो. द एमिशन ऑफ लाईट कंटिन्यू फॉर सम टाइम इवन आफ्टर द एक्सायटेशन रेडिएशन इज कट ऑफ. म्हणजे इथे काय होतं की आपण एक्सायटेशन रेडिएशन आपण पास केले, बाहेरनं काही रेडिएशन मॉलिक्यूल पास केले की तो मॉलिक्यूल रेडिएशन ऍब्झॉर्ब करणार आहे आणि लगेच तो एमिट करणार आहे. पण आपण हे जे रेडिएशन पास केलेले आहेत, हे पास केलेले रेडिएशन कट ऑफ केले तरी सुद्धा एमिशन काही वेळासाठी चालू राहतं. तो फेनॉमिनन आहे, त्याला आपण फॉस्फोरसन्स असं आपण म्हणतो. आता ह्या फ्लुरोसन्स आणि फॉस्फोरसन्स वरनं
2 स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड्स आपण डेव्हलप केल्या. त्याला फ्लोरिमेट्री असं आपण म्हणतो, फ्लोरोसन्स वरनं, आणि फॉस्फोरसन्स वरनं जे आपण केलं त्याला आपण फॉस्फोरिमेट्री असं आपण म्हणतो. आता ह्या ज्या दोन्ही फ्लोरोमेट्री आणि फॉस्फोरोमेट्री आहेत, हे आपण ह्या टॉपिकमध्ये, हा जो सेकंड पॉइंट आहे हा 3ऱ्या युनिटचा, त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आता ही झाली इंट्रोडक्शन. आता ह्याच्या पुढे आपण थेरी बघणार आहोत, थेरी ऑफ मॉलिक्युलर फ्लोरोसन्स अँड फॉस्फोरसन्स. आता फ्लोरोसन्स आणि फॉस्फोरसन्स कुठे बघायला मिळतात, तर आपण कधी कधी जंगलांमध्ये काही वनस्पती चमकताना दिसतात रात्रीच्या. आता ह्या रात्रीच्या सुद्धा चमकतात. त्या कशा चमकतात, तर त्या फॉस्फोरसन्स हा फेनॉमेनॉन दाखवतात. त्या डिलेड रिएमिशन दाखवतात, त्यामुळे त्या चमकताना दिसतात. कधी कधी आपल्याला तो वेगळाच भास होतो आणि त्यापासून अंधश्रद्धा आणि गैरसमज पसरतात, काहीतरी चमकत होतं. आता हे जे आहे हे फॉस्फोरसन्स आणि फ्लोरोसन्समुळे आपल्याला बघायला मिळतं. आता आपण थेरी बघूया फॉस्फोरसन्सचे आणि फ्लोरोसन्सचे. थेरी ऑफ मॉलिक्युलर फॉस्फोरसन्स अँड फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपी. आता दोघांची थेरी आपण सेम बघणार आहोत. आपण जॅब्लॉन्स्की डायग्राम आपण बघणार आहोत एनर्जी लेवलची. आता सिंपल ह्याच्यामध्ये सांगायचं, देर आर सेव्हरल इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल इन अ मॉलिक्यूल अँड विथिन इच इलेक्ट्रॉनिक लेवल देर आर नंबर ऑफ व्हायब्रेशनल एनर्जी लेवल्स. आणि व्हायब्रेशनल एनर्जी लेवलमध्ये रोटेशनल एनर्जी लेवल असतात, हे आपल्याला माहिती आहे. पण आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल आणि व्हायब्रेशनल एनर्जी लेवल बद्दलच डिस्कस करायचं आहे. इन मेनी मॉलिक्युल्स द इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड इन ग्राउंड स्टेट. सच स्टेट इज कॉल्ड एज सिंगलेट स्टेट. आता बऱ्याच ठिकाणी ग्राउंड स्टेटला आपले जे इलेक्ट्रॉन्स असतात हे पेअर फॉर्म मध्ये असतात, ऑपोजिट स्पिन वाले, हे आपल्याला माहिती आहे. आणि ही जी स्टेट आहे त्याला आपण सिंगलेट स्टेट असं आपण म्हणतो. आता ह्या ज्या स्टेट आहेत ह्या ज्या नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉनवर डिपेंडंट असतात. n+1 हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. आता सिंगलेट अँड ट्रिपलेट साठी ह्या स्टेट आपण अनपेअर इलेक्ट्रॉन मॉलिक्युल मधले त्याच्यावरनं डिसाईड करतो. n+1 हा फॉर्म्युला आहे. इफ n इज इक्वल टू 0, n+1 इज इक्वल टू 1 मीन्स सिंगलेट स्टेट. बट इफ n इज इक्वल टू 2, देन n+1 इज इक्वल टू 3 मीन्स ट्रिपलेट स्टेट. हे आपल्याला माहिती आहे. बाय ऍब्झॉर्बिंग UV और विजिबल लाईट अँड इलेक्ट्रॉन इन अ मॉलिक्यूल अंडरगो ट्रान्झिशन फ्रॉम लोअर इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल टू हायर इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आता हे आपण सगळं कन्सिडर करूया. कन्सिडर वन सच ट्रान्झिशन ऑफ अन इलेक्ट्रॉन फ्रॉम द ग्राउंड स्टेट H0 मीन्स सिंगलेट ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट S1. The transition may takes place from any vibrational level so that H0 to any vibrational level of S1. The transition may takes place from any vibrational level of state H0 to any vibrational level in S1. इथे काय आहे, इलेक्ट्रॉनिक स्टेट ग्राउंड इलेक्ट्रॉनिक स्टेट कडनं म्हणजे H0 कडनं एक्साइटेड स्टेट S1 कडे इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. आता इलेक्ट्रॉनिक स्टेटमध्ये व्हायब्रेशनल लेवल सुद्धा असतात. मग आपण असं सुद्धा म्हणू शकतो, H0 स्टेट मधल्या कोणत्याही व्हायब्रेशनल लेवल कडनं S1 स्टेटच्या कोणत्याही व्हायब्रेशनल लेवलकडे आपले इलेक्ट्रॉन एक्साइटेड होतात, जम्प करतात जेव्हा ते बाहेरनं रेडिएशन घेतात. आता स्क्रीनवर तुम्हाला जॅब्लॉन्स्की डायग्राम दिसते, त्यामध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. The molecule in the excited singlet state S1 loses its vibrational energy by intermolecular collision with solvent molecule and comes back to the lower vibrational energy level in the excited S1 state. The molecule from the lower vibrational level in excited state S1 may return to any one of the vibrational energy level in ground state S0 by emitting light of longer wavelength. Then the incident light, it is called as fluorescence. आता इथे काय होतंय बघा, आपण आधी बघितलं की मॉलिक्यूल S0 मधले जे व्हायब्रेशनल एनर्जी लेवल आहेत त्या कुठच्याही एखाद्या व्हायब्रेशनल एनर्जी लेवल कडनं S1 म्हणजे एक्साइटेड सिंगलेट स्टेटच्या व्हायब्रेशनल एनर्जी लेवलकडे जम्प करतो. जम्प केल्यानंतर काय होतं,
त्याच्यातली जी व्हायब्रेशन एनर्जी आहे ही तो लूज करतो. कशाने लूज होते? तर कोलिजनमुळे. तो सॉल्व्हंट मॉलिक्युल मधले इतर जे ॲटम आहेत त्यांच्याबरोबर कोलाइड होतो, इतर मॉलिक्युल बरोबर त्याचं कोलिजन होतं, एनर्जीची देवाणघेवाण होते आणि तो स्वतःची एनर्जी आहे ती लूज करतो. आणि लूज करून एक्साइटेड स्टेटमध्येच S1 मध्येच जी लोअर व्हायब्रेशनल एनर्जी लेवल आहे तिथे तो येतो. तुम्हाला जॅबलॉन्स्की डायग्राम मध्ये सगळं बघायला मिळतंय. आणि त्यानंतर तो आपल्यामधली उरलेली सुद्धा एनर्जी कधी कधी बाहेर टाकतो. बाहेर टाकत असताना तो तो लूज करतो. तो ग्राउंड स्टेट जे झिरो स्टेट आहे त्यातला व्हायब्रेशन एनर्जी लेवलकडे येतो आणि इथे येत असताना तो बाहेर लाईट टाकतो. म्हणजे एनर्जी आहे आपल्यामध्ये ती इन द फॉर्म ऑफ लाईट बाहेर टाकतो आणि तो रिलॅक्स होतो. आता ही जी बाहेर पडलेली रेडिएशन आहे ही जर लॉंगर वेव्हलेंथ असेल ऍब्झॉर्ब रेडिएशन पेक्षा, तर ह्या फेनॉमिनॉनला आपण फ्लुरोसन्स असं आपण म्हणतो. रिएमिट होणारे लाईटची वेव्हलेंथ ही जास्त हवी तरच फ्लुरोसन्स आपण त्या फेनॉमिनॉनला म्हणतो. आता द टाइम इंटरवल बिटवीन ऍब्झॉर्प्शन फेनॉमिनॉन ऑफ instantaneous re-emission or absorption of light and re-emission of light is 10⁻⁸ to 10⁻⁴. म्हणजे 10⁻⁸ to 10⁻⁴ सेकंद मध्येच ही सगळी घटना घडते आणि फ्लुरोसन्स आपल्याला बघायला मिळतो. म्हणून आपण ह्या रिएमिशनला इन्स्टंटेनियस रिएमिशन असं आपण म्हटलंय. Thus this phenomenon of instantaneous re-emission of absorbed light is called as fluorescence. The fluorescence continue as long as the molecules are exposed to visible light. जोपर्यंत लाईट त्या मॉलिक्युलवर पडलाय तोपर्यंत आपल्याला फ्लुरोसन्स बघायला मिळतो. आता आपण फॉस्फोरसन्स कडे बघूया. One of the vibrational level of excited singlet state S1 may have the same energy as that of one of the vibrational level of triplet state T1. The paired electron in excited singlet state may sometime get unpaired, producing two unpaired electrons in the excited state, which is now called the excited triplet state. Thus, the molecule may go from S1 to excited S1 to excited T1 state. Although it is a forbidden, this transition involves change of spin and it is called inter system क्रॉसिंग. आता फॉस्फोरसनच्या वेळी काय होतं तर कधी कधी काय होतं एक्साइटेड ज्या सिंगलेट स्टेट आहेत S1 स्टेट आहेत त्यामधली एखादी एनर्जी लेवल एक्साइटेड ट्रिपलेट स्टेट T1 ह्या एनर्जी लेवलच्या सेम एनर्जी असलेली असते, म्हणजे त्या लेवलच्या बरोबरीला असते. दोघांचे एनर्जी लेवल कधी कधी सेम होतात, मॅच होतात. आता त्यामुळे काय होतं कधी कधी जो सिंगलेट स्टेट मधले इलेक्ट्रॉन आहेत जे पेअर्ड फॉर्म मध्ये आहेत ते अनपेअर्ड फॉर्म मध्ये जातात आणि दोन अनपेअर इलेक्ट्रॉन तयार होतात. आता ही जी स्टेट आहे त्याला ट्रिपलेट स्टेट असं आपण म्हणतो. त्यामुळे कधी कधी मॉलिक्यूल मे एक्साइटेड फ्रॉम S1 टू एक्साइटेड T1 स्टेट ट्रान्झिशन ऑकर. त्यामुळे मॉलिक्यूल मध्ये कधी कधी ट्रान्झिशन बघायला मिळतं S1 टू T1 स्टेट, कारण जे पेड इलेक्ट्रॉन आहे ते अनपेअरिंग त्यांचं होतं. ही फॉर्बिडन प्रोसेस आहे आणि ह्याच्यामध्ये स्पिन चेंज बघायला मिळतो, कारण जे ऑपोजिट स्पिन असलेले दोन इलेक्ट्रॉन पेअर आहेत ते सेम स्पिन असलेल्या अनपेड इलेक्ट्रॉन मध्ये कन्वर्ट होतात. त्यामुळे ह्या प्रोसेसला आपण इंटर सिस्टीम क्रॉसिंग असं आपण म्हणतो. आणि त्यानंतर इंटर सिस्टीम क्रॉसिंग झाल्यानंतर इथे आपले जे इलेक्ट्रॉन आहेत ते पुन्हा रिलॅक्स होतात आणि रिलॅक्स होत असताना ते लाईट बाहेर टाकतात हॅव्हिंग विथ हायर वेवलेंथ. आणि हे जो लाईट बाहेर पडतो त्या फेनॉमिनॉनला आपण इथे फॉस्फोरसन्स असं आपण म्हणतो. द इलेक्ट्रॉन हॅव्हिंग लेस चान्स टू एमिट लाईट अँड रिटर्न टू ग्राउंड स्टेट. In such cases, the emission of photon takes place 10⁻⁴ second to several seconds after the absorption of light. This emission of visible light persists from
some time after the absorption ceases. This phenomenon of delayed re-emission of absorbed light is called as phosphorescence. आता इथे काय होतं, स्पिन चेंज होणं, इंटरसिस्टम क्रॉसिंग होणं, मॉलिक्युलला वेळ लागतो आपलं एक्साइटेड स्टेट मधनं ग्राउंड स्टेटला यायला, लाईट रिएमिट करायला. त्यामुळे हा जो फेनॉमेनॉन आहे त्याला आपण डिलेड रिएमिशन असं आपण म्हटलंय. उशिरा रिएमिशन होतं. 10⁻⁴ सेकंड टू सेव्हरल सेकंद लागतात त्या मॉलिक्युलला लाईट रिएमिट करायला, लाईट ऍब्झॉर्ब केल्यानंतर. म्हणून हे जे डिलेड रिएमिशन आहे ऍब्झॉर्ब लाईटचं, त्या फेनॉमेनॉनला आपण फॉस्फोरसन्स असं आपण म्हणतो. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण मॉलिक्युलर फ्लुरोसन्स आणि फॉस्फोरसन्सची इंट्रोडक्शन बघितली आणि त्यांची थेरी बघितली. थेरी ऑफ मॉलिक्युलर फ्लुरोसन्स अँड फॉस्फोरसन्स स्पेक्ट्रोस्कोपी. आता नेक्स्ट जेव्हा लेक्चर असेल त्या लेक्चरमध्ये आपण रिलेशन बिटवीन फ्लुरोसन्स रेडिएशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन हे बघणार आहोत. जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आणि फ्लुरोसन्स रेडिएशन ह्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन असेल किंवा फॉस्फोरसन्स रेडिएशन मध्ये काहीतरी रिलेशन असेल तरच आपण क्वांटिटेटिव्ह स्टडी आपल्या मॉलिक्युलचा करू शकतो. त्यामुळे ते आपण बघणार आहोत आणि फॅक्टर्स अफेक्टिंग फ्लुरोसन्स आणि फॉस्फोरसन्स हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आता इथे आपण थांबूया आणि त्याच्याही पुढच्या लेक्चरला आपण इन्स्ट्रुमेंटेशन आणि ऍप्लिकेशन ऑफ फ्लुरोमेट्री आणि इन्स्ट्रुमेंटेशन आणि ऍप्लिकेशन ऑफ फॉस्फोरिमेट्री आपण बघणार आहोत. म्हणजे आपला हा जो पॉइंट आहे, हा जो टॉपिक आहे, हा आपला पुढच्या 3 लेक्चरमध्ये, हे प्लस अजून 3 लेक्चर म्हणजे 4 लेक्चरमध्ये आपला संपेल. आता आपण इथे थांबूया. थँक्यू.